महायुतीचा मुंबईकरांसाठीचा जाहीरनामा थोड्याच वेळात प्रसिद्ध होणार आहे. वांद्र्यातील MCA मध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार. महायुतीच्या या जाहीरनाम्यामध्ये महिला आणि युवकांसह पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केलं जाणार. तर महायुतीच्या या जाहीरनाम्यामध्ये कोणते मुद्दे असू शकतात आपण पाहूया. महिला आणि युवकांसह पायाभूत सुविधांवर फोकस. लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी 5 लाखांच्या बिनव्याजी कर्जाची तरतूद देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये असू शकतं. तर युटिलिटी कॉरिडॉरसह मुंबईतील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पूर्ण करण्यावर भर देणार असंही आश्वासन या जाहीरनाम्यात असू शकतं. प्रदूषणापासून बचावासाठी 17,000 कोटींचा निधी. पर्यावरण प्राधिकरणाच्या स्थापनेचाही उल्लेख या जाहीरनाम्यामध्ये केला जाऊ शकतो. पालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी AI डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करणार संदर्भातला सुद्धा उल्लेख या जाहीरनाम्यात असू शकतो. तरुण उद्योजक आणि स्टार्टअपसाठी इनोव्हेशन हबची घोषणा केली जाऊ शकते. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये असू शकतात.